नमस्कार, मी विलास माल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला घाटंजी येथून ब्रेकिंग बातमी येत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या एका मुख्याध्यापकाने 7व्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही संतापजनक घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातून समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातून समोर आली आहे. घाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतील 7व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. गेल्या 1 वर्षापासून हा नराधम मुख्याध्यापक या विद्यार्थिनीवर अत्याचार करीत होता. ही संताप आणणारी बाब पोलीस तपासातून पुढे आली आहे. 5 फेब्रुवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास या मुख्याध्यापकाने पीडितेला गावातील बसस्थानकाजवळ बोलाविलं होतं. पीडिता बसस्थानकाजवळ मुख्याध्यापकाला भेटण्याकरिता गेली. तेव्हा या नराधम मुख्याध्यापकाने पीडितेला 4 चाकीमध्ये बसविलं आणि 4 चाकीमध्येच अत्याचार केला. याबाबत वाच्यता न करण्याचा दम दिला. वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला देण्यात आली. या नराधम मुख्याध्यापकाकडून सातत्याने होत असलेल्या अत्याचाराची माहिती पीडितेने घरच्यांना दिली. घरच्यांनी घाटंजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या. किशोर मालवीय असं या नराधम मुख्याध्यापकाचं नाव आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड यांनी जारी केला आहे. तर केल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केल्याची माहिती घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी दिली. पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली. सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.